नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आता सध्या बाजारामध्ये मटरचा सीझन चालू आहे, पण आता मार्च महिना संपला की मटरचा सीझन पूर्णपणे बंद होतो। तर त्यासाठी वर्षभर मटार कसा साठवून ठेवायचा ते आज आपण इथं पाहणार आहे। तर इथे मी बाजारातून 1.5 किलो वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या, त्या इथे सोलून घेतलेल्या आहेत। आता तो वाटाणा आपण साईडला ठेवून देऊया। त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये 2 लिटर पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी आपण गॅसवरती उकळत ठेवणार आहे। आता या पाण्याला आपण उकळी काढायची आहे। या पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आईस क्यूब घातलेले आहेत, म्हणजे हे पाणी पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मी इथे आईस क्यूब घालून घेतलेले आहेत। त्यानंतर तोपर्यंत इकडे आपल्या पाण्याला देखील उकळी आलेली आहे। आता या उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण जो सोलून घेतलेला मटार होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे। आता उकळत्या पाण्यामध्ये हा मटार साधारण 2 ते 3 मिनिटे फक्त ठेवायचा आहे, जास्त वेळ हा मटार पाण्यामध्ये ठेवायचा नाही। त्यानंतर आपण मटार टाकलेल्या पाण्यामध्येच 2 चमचे साखर टाकणार आहे। तर इथे मी 2 चमचे याच्यामध्ये साखर घातलेली आहे। आता जसं पाणी उकळेल तसा आपला मटार हळूहळू वर यायला लागतो। तर इथे 2 मिनिटांमध्ये इथे आपला बऱ्यापैकी मटार वर आलेला आहे। आता झाऱ्याच्या मदतीने मी एकदा मटार पूर्ण असा हलवून घेतलेला आहे। त्यानंतर 2.5 मिनिटांनंतर आपला पूर्ण मटारला अशी खळखळून उकळी येते। खळखळून उकळी आली की आपण लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यातून आपण मटार साईडला काढून घ्यायचा आहे। आता या मटारमधलं संपूर्ण पाणी आपण अशा पद्धतीनं नितळून साईडला काढायचं आहे आणि तो गरम मटार लगेचच आपण जे आईस क्यूब घातलेलं पाणी होतं त्या पातेल्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे आपल्या मटारला अगदी हिरवागार असा कलर येईल। तर संपूर्ण मटार मी या पाण्यामध्ये घातलेला आहे आणि लगेचच 1 ते 1.5 मिनिटांमध्ये आपला हा मटार पूर्णपणे थंड होतो। आता या पाण्यामध्ये पूर्णपणे हा मटार आपण थंड करून घ्यायचा आहे। आता बर्फाच्या पाण्यामध्ये मटार टाकल्यामुळे आपला मटार लवकर थंड देखील होतो आणि शेवटपर्यंत या मटारचा हिरवागार असा कलर राहतो। आता हा मटार पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे या मटारमधील सर्व पाणी नितळून जाईल। म्हणून मी इथे मोदकाच्या चाळणीमध्ये हा संपूर्ण वाटाणा काढून घेतलेला आहे। आता या मटारमधील संपूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे आणि एका कॉटनच्या कापडावर किंवा नवीन टॉवेलवरती देखील तुम्ही हा मटार व्यवस्थित असा सुकवून घ्यायचा आहे। सुकवून म्हणजे हा मटार कापडावरती काढून याचं पूर्ण असा ड्राय करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण ठेवायचं नाही। आता हा मटार मी टॉवेलवरती व्यवस्थित असा पसरून घेतलेला आहे। त्यानंतर टॉवेलच्या दुसऱ्या बाजूने वरती झाकून अशा पद्धतीने मटार व्यवस्थित असा पुसून घ्यायचा आहे, म्हणजे आपला हा मटार अगदी व्यवस्थित असा कोरडा होईल। तर इथे पाहू शकता आपला संपूर्ण मटार व्यवस्थित असा पुसून झालेला आहे आणि अजिबात जराही ओलसर असा आपला मटार नाही। मी हातावर घेऊन पाहिलं, अगदी कोरडा झालेला आहे। आपण हाताला पाहू शकता, जरा देखील ओलसर असा हा मटार लागत नाही, पूर्ण असा कोरडा करून घेतलेला आहे। अशा प्रकारे इथे आपला पूर्ण मटार कोरडा करून झालेला आहे। तर तुम्ही हा मटार एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा जे झिपलॉकच्या ज्या प्लास्टिकच्या बॅग असतात त्यामध्ये देखील भरू शकता। इथे माझ्याकडं अशा प्रकारचा एक प्लास्टिकचा बॉक्स होता, त्याच्यामध्ये मी हा मटार पूर्ण भरून घेतलेला आहे।
आता आपण ज्यामध्ये मटार भरून ठेवलेला आहे तो डब्बा किंवा प्लास्टिक पिशवी व्यवस्थित अशी पॅक करून ठेवायची आहे। तर अशा प्रकारे मी इथे सर्व मटार अशा बॉक्समध्ये भरून घेतलेला आहे। आता हा व्यवस्थित पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा आहे। अशा प्रकारे मी ते बॉक्स पूर्ण व्यवस्थित असा पॅक केलेला आहे। आता हा तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवून हा मटार तुम्ही वर्षभरासाठी वापरू शकता। तर अशा प्रकारे इथे आपला फ्रोझन मटार तयार झालेला आहे। तर तुम्ही देखील यावर्षी मटारचा सीझन संपण्या अगोदर अशा पद्धतीनं मटार नक्की स्टोअर करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।